द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव। सामाजिक एकतेचे प्रतीक असणारे भाविकाचे श्रद्धास्थान असा सर्वदूर लौकिक प्राप्त असलेले मठ म्हणजे गणपती मठ संस्थान होय। सुखकर्ता दुःखहर्ता विघ्नहर्ता व नवसाला पावणारा मानाच्या गणपतीची स्थापना नेर शहरातील गणपती मठात गणेश चतुर्थीला ढोल ताशाच्या गजरात भक्तिभावाने प्राणप्रतिष्ठान करण्यात आली। मठातील गणपतीची स्थापना सन 963 ला झाली असून आज गणपती मठात 1063वा गणेशोत्सव साजरा केला जातो आहे। प्राचीन शैव संस्कृतीचा वारसा लाभलेले हे शक्तीस्थळ, भक्तिस्थळ व प्रेरणास्थळ असून हा गणपती नेर शहरात मानाचा मानला जात असून महाराष्ट्रातील अनेक भाविक भक्तांच्या नवसाला पावल्यामुळे हा गणपती पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे। गणपती मठात परंपरागत चालत आलेले सोंग म्हणजे दशावतारी गणपतीचे, श्रीकृष्णाचे, नानकशाही, भिकारवाडा, परंपरागत सांस्कृतिक कार्यक्रम, दंडे, गाण्याचे सोंग, वासुदेवाचे, वाघ्या मुरडी, कैकाडी, सवतीचे इत्यादी लोककला प्रकार सादर करून सामाजिक प्रबोधन केले जाते। यावर्षी नेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल बेहरानी यांनी काही महिने आधी शांतता समितीची बैठक घेतल्यामुळे गणेशाच्या आगमनाच्या वेळी ढोल ताशाच्या गजरात गणेशाचे आगमन झाले। डीजेचा वापर टाळण्यात आला। गणपती मठ संस्थान पौराणिक असल्यामुळे या स्थळाला यात्रेचे स्वरूप प्राप्त व्हावे अशी संस्थानचे अध्यक्ष राजेंद्र चिरडे यांनी आपली भावना व्यक्त केली। यावेळी गणपती मठाचे विश्वस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। नेर नगरीचा मानाचा गणपती म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा प्रसिद्ध असलेला गणपती म्हणून गणपती मठ संस्थान नेर परसोबन जिल्हा यवतमाळ या ठिकाणी हे गणपती मठ संस्थानची स्थापना 963 साली झालेली आहे आणि आज हा जो यावर्षीचा उत्सव आहे हा 1062वा वर्षाचा उत्सव या ठिकाणी आम्ही भव्य दिव्य स्वरूपात आम्ही या ठिकाणी साजरा करत आहे। या ठिकाणी या नवसाला पावणारा मानाच्या गणपती म्हणून या ठिकाणी सर्व जनता या ठिकाणी येतात आणि नतमस्तक होऊन आपली मनोकामना या ठिकाणी व्यक्त करतात आणि हा भव्य दिव्य स्वरूपाचा जो उत्सव आहे तो आमच्या सर्व नेर नगरीच्या सर्व वासियांतर्फे हा उत्सव साजरा केला जातो। माझं या ठिकाणी एकच नम्र विनंती राहील सर्व जनतेला, भाविक भक्तांना की आपली मनोकामना पूर्ण करण्याकरिता या गणपती मठ संस्थानला आपण एकदा भेट द्यावी आणि या ठिकाणची हे वंश परंपरेनं चालत आलेला जो उत्सव आहे हा आणखी मोठ्या स्वरूपात व्हावा, त्याला यात्रेचं स्वरूप यावं अशी आमच्या सर्व नेरवासियांची, सर्व विश्वस्त मंडळांची इच्छा आहे। हा उत्सव जे बाळ गंगाधर टिळक यांनी जो उत्सव चालू केला होता त्याच्या मागची परंपरा ही वेगळी होती की हिंदू समाज हा एकत्र आला पाहिजे, त्याकरता गणेश मंडळाच्या स्थापना। परंतु हा उत्सव 963 सालाचा म्हणजे त्याही पूर्वीचा असल्यामुळे याला एक आगळं वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे असं आमच्या सर्व नेरवासियांना वाटते आणि ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। आणि विश्वस्त मंडळ आणि नेरवासी सर्व जनता या आनंदाच्या कार्यक्रमामध्ये, सोहळ्यामध्ये उपस्थित होतात हे आमच्यासाठी नेरवासियांसाठी एक फार मोठी उपलब्धी आहे असं या ठिकाणी मी अध्यक्ष म्हणून गणपती मठ संस्थानचा आणि सर्व विश्वस्त आमचे गावकरी म्हणून आम्ही हा सोहळा चांगल्या पद्धतीनं पार पाडत असतो। नवनाथ दरोई, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, नेर।